नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। म्हणजेच आज अग्री चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या अग्री पद्धतीतील रेफा म्हणजे बारीक कोलिंब। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि आवडेल ह्याची गॅरंटी आहे। तर चमचमीत मस्त अशी लागणारी ही भाकरीबरोबर खाणारी जाणारी रेसिपी आहे। तर पाहूया वेळ न घालवता कशा पद्धतीने बनवणार आहोत रेफा। तर आगरी पद्धतीमधील आमचा रेफा किंवा बारीक कोलिंब बनवायची आहे। तर मग आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहूया। तर इथे मी घेतलेली आहे ही बाजारामधून आणलेली आहे 200 रुपयाची कोलिंब बारीक म्हणजे रेफा। तर आता हे रेफा मस्तपैकी 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पण हा रेफा धुताना अगदी बारीकीने त्याच्यातली जी घाण असते ती काढून घ्यायची आहे। एका वाडक्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये हा रेफा सगळा ओतून घ्यायचा आहे। इतका बारीक आहे की त्याला स्वच्छ करताना तुम्ही सहजगत्या हाताने स्वच्छ न करता आपण एका चाळणीचा वापर करून हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे धुवून घ्यायचं आहे। हा रेफा पाण्यात टाकल्यानंतर असं खालनं हात घालायचे आहेत। ह्यामध्ये पहा हाताला लागून येत आहेत असे छोटे छोटे काही वेळेला मासे असू शकतात, ते काढून घ्यायचे आहेत। काही घाण असू शकते, म्हणजे घाण म्हणजे काय तर पाण्यामधली माती वगैरे असू शकते। इथे पहा हे मासे असे छोटे छोटे आहेत ते निघतायत, ते सगळं असं काढून घ्यायचं आपल्याला। इथे पहा आणि हा किती रेफा बारीक आहे पहा। इथे एक मी चाळण घेतले आणि ह्या चाळणीमध्ये आपण जो आता पाणी टाकून घेतलेला रेफा आहे तो गाळून घ्यायचा आहे। पहा असं प्रकारे गाळून घ्यायचं आपल्याला। इथे पहा आपण धुतल्यानंतर इथे वरती जे मासे वगैरे आलेले आहेत ते वगैरे आपण स्वच्छ काढून घ्यायचे आहे सगळं। आणि ह्या रेफ्यामध्ये 2 प्रकार असतात, एक सौंदी आणि एक रेफा। जो रेफा असतो मेन ज्याची चव खूप छान लागते तो काळा जो असेल तो हा रेफा, आणि जो पांढरट असतो ती सौंदी। त्याच्याने एवढी खूप छान चव येत नाही, म्हणजेच आपली ती पांढरी कोलंबी आणि ही खाडीतली जी काळी कोलंबी असते ती। आता हा रेफा करताना आपण सगळं यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि असं सुका एकदम करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं होईल की बनवताना एकदम व्यवस्थित होईल। आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई। आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचंय, म्हणजे इथे मी 4 छोटे चमचे जे आहेत ते तेलाचे टाकून घेणार आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। इथे तेल गरम झालेलं आहे। इथे मी ठेचून घेतलेला आहे लसूण। हा लसूण मिक्सरला न लावता अशाच पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे आणि भरपूर सारं असं लसूण घ्यायचं, म्हणजे इथे मी 15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। या लसणाच्या बरोबरच एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, त्या सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे कांदा थोडा सॉफ्ट झालाय, त्यानंतर मी इथे एक वांगा, गावठी वांगा म्हणजे गावरान वांगा, जो अशा प्रकारे आमच्या इथं मिळतो, काटेरी वांगी मिळतात त्याप्रमाणे घेतलेला आहे आणि असं बारीक चिरून घेतलेले आहे। तर त्या फोडी मी ह्यामध्ये टाकून घेते। अर्धा वांगा मी ह्यामध्ये टाकते। हा वांगा टाकणं ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर कांदा सुद्धा टाकायचा नसेल तर तुम्ही फक्त लसणावर सुद्धा हा रेफा करू शकता। आता हा कांदा आणि वांगा जो आहे सगळं सॉफ्ट छानपैकी करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपण ह्यामध्ये जो रेफा आहे आपला किंवा बारीक कोलिंब आहे ती टाकून घ्यायची आहे। वांग्याने सुद्धा चव खूप छान येते। तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही, फक्त लसणावर सुद्धा तुम्ही हा रेफा बनवू शकता। इथे 2 मिनिटासाठी आपण ठेवलं होतं झाकण। आता हे झाकण काढून घेऊया। पहा वांगा झालेला आहे सॉफ्ट, कांदा सुद्धा सॉफ्ट झालेला आहे। आता ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। इथे अर्धा टीस्पून टाकणार आहोत मसाला। तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे ॲडजस्ट करा, कारण मिरच्या टाकलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून हळद। तर आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पहा वांग, कांदा, लसूण छान असं सॉफ्ट झालेलं आहे। त्यानंतर जो रेफा आपण भिजवून घेतला होता त्यातलं पाणी सर्व काढून घेतलं आहे आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। कढईमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
अगदी सुंदर चव तयार होणार आहे। अगरी पद्धतीचा आपला हा रेपा आहे। भाताच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खायला अतिशय सुंदर लागतो। तर आता ह्या रेप्यावरती अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून ह्या शिजून घ्यायचं आहे। पण मग अधूनमधून ह्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण झाकण काढायचं आहे, मधना मिक्स करायचं आहे, कारण खाली तळाला आपल्या कढईच्या लागायला नको म्हणून। तर आता इथे सगळं आपलं रेफा जवळपास तयार झालेला आहे। ह्याला भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे, कारण कोथिंबीरने चव खूप सुंदर येते। तुम्ही ह्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे रेफा, म्हणजेच बारीक कोलिम। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून ही साईडची बेल आयकॉन दाबली नसेल तर तीसुद्धा नक्की दाबा, म्हणजेच नवीन येणाऱ्या रेसिपीची छान अशी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहते। तर अशा प्रकारे मस्त असं भाकरीबरोबर नक्की हा रेफा करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला रेफ्याची रेसिपी आवडली का आणि तुमची कशी झाली।